तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अवा खरा घरातून पुढारी झाला करून समजा उचापती. या घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अरे काय झालंय माहितीये का? सोनानं केलं इडली सांबर आणि म्हणली सगळ्या जोडदारांना घेऊन या. मला तर लय आवडते बाबा. ए फक्त आज गाणं पण कुठे दिवस उगावला रे, आम्हाला डायरेक्ट नाश्त्यालाच घरी. अरे छोट्या बघितली का ये मेटी छोट्या? खरंच की रे, आई बाळू काकांना काही काम नाही, असं कुठं बी लावतात आणि जातात निघून. मला वाटतं गाडीतलं पेट्रोल संपलं असेल आणि ती पेट्रोल आणा गेला असेल. नाही तसं नाही. आरती किती पिलं ना तर गाडी पडून देत नाही. गाडीवर जीवायला का? गाडी पडून देत अरे नाही तर- तर गाडी लावायचं हीच नाही ला का. हे छोट्या असं बी त्या बाळकाला गाडीची काही गरज नाही. चल घ्या अशी भंगारात विकून येऊ. अरे काय गाणं म्हणतोय का, भांगारात ऐकलं पाहिजे ह्याला, तर असलंच फक्त गावलं पाहिजे फुकट. ए, लगेच गाणं. म्हणतोय भांगारात ऐकू. बाळकाची लक्ष्मी आहे. लयला का आम्ही दोघं फिरलो याच्याव, तुला काय कळतं का नाही? घ्या घ्या मग लक्ष्मी घरी. थांबला का वाच? अरे उचल की काय बघतोय? काय अरे काय झालं? बाळू काका, बाळू काकाला का काढू नका त्यांना. ए छोट्या मागे थांब. आणला का थांबला का? अरे माझा ऐक काय का काय गाणं आला का? अरे माझा ऐक काय माहिती का पोरांनो, अरे ह्यो घातपात सुद्धा असू शकतो. काय वाई सुद्धा आला नाही का बाळू काका? नाही काय गाणं मला जाऊ दिला का गाणं? अरे येडाय का? मला काय वाटते माहिती का, आम्ही अरे कोणतरी बाळकाला इथं मारून टाकला असं. पप्या तू काय कर, लवकर जाऊन भाऊला बोलवून आण, पटकन जा. ऐकी का माझं ऐकलं का? अरे छोट्या तसं नाही, पोलीस केस आहे. अरे काय होतं माहितीये का, मागच्या बऱ्याला सुद्धा भावाचा ऍक्सिडेंट झाला, एक जणाला मदत करायला गेलं, कोणाची केस आगाव पडली, 15 वर्ष आतमध्ये होतं. नाही पडू दे, माझ्या केस पडली तरी. अरे पण आमचं नाही का बाळू काका? आमचं नाही अरे आहेत का? पुढं समजून नको नको अरे गाणं. अरे अरे जिने त्याला- अरे छोटे, छोट्या, अरे ऐक ना बघू दे कोणी मारलंय काय कर नाही का. अरे काय मग लागा? काढू ऐक की ज्येष्ठांले होते त्यांच्या मार्गदर्शनात चाललो का, म्हणजे आमचं नाहीत का बाळू काकाला का? अरे तोपर्यंत बाहेर काढू लागा बाळू काका. काय लागा गाणं तू? अरे गाणं ऐकलं का? अरे अरे का बाळू कसं पडलं बघ काय लागा? मला बघून नुसतं बघून येऊ दे केला. अरे तू छोट्याला साईडला घे रे. तू साईडला काय काय केलं का? नको काय रे यार. अरे थांबला का अरे, छोट्या? ही विचार- हे गाणं अरे छोट्या तू नको लागा टेन्शन घेऊ. नाही लागा, हे काढा केला काय लागा? ए, गपला का छोट्या तू? अरे छोट्या आमचं नाहीत का बाळू काकाला का? अरे पण येऊ दे ना, ज्येष्ठ लोकांनी होते. गाणं. आपण कुसून काढायचं कर गाणं. अरे आमिर आपण सगळं करू, पण अरे मोठ्यांचा सल्ला तर घेऊ दे. मला काय वाटते माहिती का, कमीत कमी 4 दिवस झाली तर बाळू काका पडल्यात. हे गाणं का ए, पिला का? काय लागा काय काय लागा बोलतोय? गाणं? गाणं लागा. 2 मिनिटं ऐक. अरे गाणं लागा 4 दिवस पडला असं दिसत असतं गेला का? गाणं थांब. मला तितकं थांब. मी ए, छोट्या, नको छोट्या. अरे माझा जीव नाही का लागा बाळू काका? काय लागा? हे लागा ती कसं पडलं बघ केला का नाही? गाणं बघ काय केलं? आतू ए. आतू आतू गाणं आतू अजून. ए, वाई गाणं- सुद्धा आलं नाही लागा ती. अयो. बाळू काका, ओ बाळू काका. पाटील मला रामभाऊ किती चिपाडे गेली कारखान्याला, किती चिपाडे गेली यंदा? काय रामभाऊ जिबेला हाडबीड आहे का नाही? अहो मनगट एवढा उस्माचा जाडीला आणि 1.5 परस उंच, हा सगळा अक्का फड, आणि त्याला तुम्ही चिपाडा म्हणताय? अव सुभाषराव कारखाना चालू झाला का नाही, 15 दिवस माझ्या उसातल्या फळातली बैलगाडी हालत नव्हती.
तुमच्याच कारखाना चालायचा 15 दिवस मग आता आव सगळ्या मुवाया का नाही अंगा खाद्यावर वाहिलेलेत आणि बैलगाड्या निघायच्या तुग अख्खा कारखाना पट्ट्याच्या फडात 15 दिवस चालायचा. आणि ही खपत नाही ना देखत नाही ह्या माणसाला राजकारणी म्हणून मला चिपाडा म्हणून हे नव्हते. नाही बाबा, मी काल कारखान्यावर गेलतो माझ्या हा. ऊसाचं टनेज विचारायला. 1000 टन गेले. गेला असेल की मग. तुमचा 1000 टन ऊस गेलाय. आता आणि तुम्ही काय सांगताय 15 दिवस माझ्या ऊसाव कारखाना चालायचा? चालणार की. एक एक मुळी रोज निघायची. 15 दिवस कारखान्याला घालत होता. तुमच्या ऊसाव कारखाना चालत नव्हता. ए बैलगाडीची रांग असायची निसती ग बैलगाडीची. त्या काळात ट्रॅक्टर नव्हती. सुभाषराव, कालच कारखान्याच्या चेअरमनने मला बोलवून घेतलं होतं कशाला? सत्काराला. तुमचा हा, कशाबद्दल? तिथं मी गेलो. 2 क्रेन आणल्यात. अरे म्हणले कशाला क्रेन आणल्यात? ते म्हणले सरप्राईज आहे. ह्या क्रेनच्या एका टोकाला हाराचं टोक बांधलेलं, ह्या क्रेनच्या एका टोकाला हाराचं टोक बांधलेलं. भला मोठा हार गेले गेले माझ्या गळ्यात टाकला. आता अरे मला झालंय काय? मी काय आमदार का खासदार? सामान्य कार्यकर्ता मी. म्हणजे रामभाऊ कामच तुम्ही असं केले. पाटील, तुम्ही जी सांगितलं ना मला ऊसाची तुमची, ज्या मला असल्या ज्या गोष्टी आवडत नाहीत ना, ते माझ्या पुढे काढल्या मला लय राग येतो. तुम्हाला हार का घातला मी कारखान्यावर ते बोलवून? सांगतोय. अहो ह्यानी सोसायटीचं बेबाकी नील झाली ऊसाच्या बिलातून अरे अरे, म्हणून सत्कार केला असेल. मला वाटलं आश्चर्याचा धक्का बसेल. सुभाषराव, ह्यांना सांगण्यात अर्थ नाही. हे स्वतःच खरं करणारा माणूस आहे. म्हणून हे हार माझ्या गळ्यात कशाला? गुलाब पुष्प कशाला एवढा मोठा? बरं 125 फुटी हार. आता मी उडूसा 5.25 फुटी. अरे म्हणजे चुकतंय काहीतरी. म्हणजे चेअरमन काय मला एवढा सत्कार काल? चेअरमन म्हणजे कामच तुम्ही तसं केलं. ज्या दिवशी कारखाना सुरू झाला त्या दिवशी रामभाऊचा पहिला ट्रक गेला कारखान्यावर. आणि ज्यावेळेस कारखान्याचा पट्टा पडला शेवटचा ट्रक सुद्धा रामभाऊचाच. आणि मध्ये रोज असं ट्रक कित्येक चाललं होतं. 4 महिने 4 महिने सतत 4 महिने ऊस चालला होता माझा. एवढं टनेज. आता तर 7-8 हजार टनेज गेलंय. आणि अजून तर बाकी बिल यायचंय. 7,000 टन. 8,000 टन. मग शेवटचा ट्रक ऊसाचा होता का मडीचा होता हो? हो रामभाऊ. विचारा बरं. ऊस किती लावला होता तुम्ही? साधारण 4.25 एकर ऊस होता. 5.25 एकरात 7 ते 8,000 टन ऊस निघाला. असलं कसलं ॲव्हरेज जगाकडे? त्याला तर रामभाऊ म्हणतात. जगातनं बियाणं आणलं होतं. जगातनं जिथं संशोधन केलेलं बियाणं मी तो ऊसाचं, तिथनं मी बियाणं आणलं. नाही नाही, तुमच्या दोघांच्याच ऊसावने काय कारखाना चालला होता काय आपला? का माझा काय ऊसच नव्हता का? का मी घरी खाल्ला नवरा बायकोनं ऊस? हा, असू शकतं, मला माहित नाही. आता तुम्ही गुराळाला घालता, तुम्ही कुठे कारखान्याला घालता? 7,000-8,000 टन ऊस असतो. अरे ह्या गावात, अहो, ही आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे रामभाऊ. ह्या गावात चांगलं काय सांगाय गेलं बघवतच नाही. खेकडा पद्धत. भाऊ तुम्हाला घरी हुड काय गेल तू की ए पप्या, का दापा देतोय? अहो बाळू काका, त्याचं काय झालं बाळाचं? काय म्हणला तुला? अहो बाळू काका मेलं वाटतं. काय झाले? अहो नेताच्या आवाज तुझ्या खाड्यात पडले तर. पाटील घरी पडलं ते. अहो गाडी तर उशीर झाला पडले. हळू अहो त्या हालण्यात बी झाले ते. बोल नका. ए बाळू, बाळू काका ए पोरांनो जरा नसल. करा. ए बाळू, मी काय म्हणतो बा? एक मिनिट खाली बस. खाली बस. हळू बाळासाहेब, पाणी आहे का? पाणी आहे हे का? पाणी आहे का? बाळू, अरे पाप्या पाणी आणखी. ए बाळू, बाळू, बाळासाहेब, घरी. ए बाळू, हे पाणी आणा गेला का? ए चला उचला बस सगळी. ए गप. ए नालायक, आधी माहिती घ्यायचा. मेला म्हणतो काय बाळाला? अरे अख्ख्या गावाला मारल बाळ्या. बाळासाहेब तुम्ही खड्यात कसं काय पडला? अहो ती उतरल्यावर सांगन. ए ए ए रडाय काय झालं? हा, काय ना बाकी बाळू काका तिथे पडलं होतं राव. हा खड्यात म्हणतोय मेलं.
हे अरे तुझ्या ए. जिभेला हाडूक बिडूक आहे की नाही ए चल म्हणतो मी यायला चल मेल्यागतच पडला होता दिसत होता तो हो, थांबा बाळासाहेब खड्ड्यात कसं काय पडला तुम्ही लागले का कुठं कुठल्या खड्ड्याचं पडलो मी चल सुभाषराव धरा त्याला परत त्या खाड्यात टाकू मग कळत त्याला बा, कसं काय पडला खड्ड्यात दारू कमी प्या की जरा पिऊच नका ना त्यापेक्षा तुम्हाला प्यायला कोण सांगतो बाळ बघा भाऊ घरी घ्या लय लय झाली त्यांना हा दोष बाळ्याचा नाही हा दोष सरपंच आणि पार्टीचा आहे हा. अरे 100 दिवस झालं त्यांना सांगतो हे खड्डा बुजवा पडल एखादं अरे नशीब बाळ्याच पडला दुसरं कोण पडलं असतं एखादं म्हातारं कोतारं माणूस मेलं असतं गार पाटील तुम्ही जगला असतं का अहो, त्यात? 3 महिने झालं खड्डा भुजा म्हणतो रस्त्यावर त्यांना पण सांगायचं. पडते ती रामभाऊ घराकडे घ्या घ्या आम्हाला झोपू द्या राव. बाबा, झोपणार मला. त्याला उचल, उचल, गाडी रामभाऊ, घ्या. थांबून. त्याची. चला, कुठून ठेवतो आता ए, पोरांनो, गाडी घ्या गाडी घ्या गाडी घ्या चल हे नीट चल झापडीतच पाडी चल चल लवकर. कुत्र्याला कोणाला झापडीत पाहिजे मी लाज घाले सुभाषराव, बाळ्या चल आत घामा. आता खड्यात पुरून टाकतो भाड्याला मारलं म्हणतोय चल चल कुत्र्या चल कस काय मग शांत? बसलोय झाडाखाली अरे शांत राहून चालायचं नाही जिल्हा परिषद जवळ आली त्याच्यामुळे काहीतरी करावं लागलं आमदाराकडे जावं लागेल कामं केली आपण पण त्याचं काहीतरी दाखवावं लागेल ना सरपंच गावातले एक तरी कामात राहिले का नाही जरी राहिलं मग तरी काम करतच राहायचं ना नाही नाही वरनं फंड आल्याशिवाय का घरचा तुम्ही एका जमीन करा काम अरे निदान आपली लोकांना सांगितलं पाहिजे त्यांच्या गळी उतरवलं पाहिजे की माझ्यासारखा मीच म्हणजे तुमचं म्हणणं जाहिरात करायची हा मग तेच की चांगल्या कामाची जाहिरात करतात का जाहिरात करून कोणाच चांगलं जाहिरात करायची नाही चांगलं काम केलेल्याची जाहिरात नंतर झाली तरी चालते मागं नाव काढलं पाहिजे माणसाला जाहिरातीचं युग आहे ना लोकांना तसं समजत नाही सोशल मीडियावर टाका अरे तसलं काय रंगवून टाकायचंय माणसाला दिसत नाही होय. रतन टाटा सारखं काम करायचं त्यांनी जाहिरात केली का नाही नाही त्यांनी कशात जाहिरात केली हा? तेव्हा? साधा माणूस दान धर्म केला त्यांनी जाहिरात केली का नाही आता नावं काढतात का ना माणसं बरोबर आहे आणि तसं करायचं. तशी बी तुम्ही काम केली नाही सरपंच तरी तुम्हाला शिवाय देणार आहे ती माग पण तरी पण आपलं आपण काम करत राहायचं आहे का नाही मग काय आता तुम्ही काय करता मी सगळे कुरकुड्या करणार आणि तुम्ही जाणार रामभाऊ पशी रामभाऊला म्हणणार रामभाऊ मी तू काय केलं पण ते सुजून केलं अरे जनकल्याणासाठी का मी झटणारा माणूस आहे काय करायचंय मला आता तू काय केलं या हायवा आणल्या जेसीबी आणला रातची वाळू उपासतोय आम्ही काय म्हणलो का तुला दोघांनीच हप्ता खाल्लं दोघांनीच हैवान गाड्या घी आमचं काय आहे का का हो काका बरोबर आहे बुजुर्गाला आहे का काय बघा बरं काकाच्या तोंडाकडे अरे कशाला कपड्याला डाग लावता रे काम श्रेष्ठ आहे हा. ज्येष्ठ नागरिक आहे कसं काय? रेल्वेत काम करून रिटायर झालो हा. तरी मला लोकांनी स्वीकारलं बस बरोबर, बस बरोबर. खरंय हे महत्वाचं आहे का नाही ओ काका बोला की रिटायर्डचा फंड आम्ही वापरला तुमचा म्हणून तुम्हाला स्वीकारलं नाही तर तुमचं तोंड बघून कोणीतरी मत देईल का लोकांनी पैसे दुसऱ्याला घेऊन सुद्धा दिलं नाही ती मत काकाला स्वीकारलं हीच बघा माणूस चांगला आहे म्हणून त्याच्या थांबा जरा वार्डात तुम्ही. कशी फोडली हे आम्हाला माहिती तुम्हाला मस्ती होती ऐका. पैशाची बोला या पुढच्या काळामध्ये क्लीन चेअर हाच राहील कारण चालेल. समाजासाठी झटणारा माणूस आहे अहो रातचं जातोय मी कुठं अहो कुणी बोलवत तिथं भांडणं तन्न मारा मार्या चोऱ्या हा संजू शेठ आयला पण तुम्ही काय कुरगड्या करून बी काय उपयोग झाला नाही वाटतं मग म्हणजे आम्ही- आमच्या पदरी निराशा आहे नाही नाही असं कसं मी मागे आहे तुझ्या आता संजू काय- शेठ 6 महिने राहिलं 5 वर्ष त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं ती तर नीट झालंय का 5 वर्षे बी गेली चुलीत हा. आणि आता पुढच्या पंचवार्षिकला बाशिंग बांधून तयार आहेत ऐका बघा. अरे तुम्ही आहे म्हणून मी आहे ना हा आम्ही तुम्हीच करायचं सगळं आहे की नाही आम्ही राहायचो मागं. तुला सवय आहे पहिल्यापासून 100 वेळा सांगितलं नीट वाग आवाज खाली कर. आवाज खाली करून बोल आवाज कायमचा केला असता की आता. आधी दवाखान्यात नेऊ ए नालायकांनो अरे तुम्ही पदाधिकारी कोणी केलाय तुम्हाला 100 दिवस झालं सांगतोय की रस्ता तो खड्डा बुजवा अरे भांडण टाकायला का? खड्डा नेताजी आबाच्या तिथला कॉर्नरचा खड्डा बुजवाय सांगितलाय बाळू पडला त्यात बर अहो. बाळाजी पडलं मग तुम्ही का तापलाय अहो दाजी नका भांडण राव मला टेन्शन येतंय भांडण. का बांधताय मग तुम्हीच उलातला असता राहिलेला दाज बी सापड झाला रस्ता कुठं खड्डा कुठं मुद्दाम खड्ड्यात गेलं ही ओ सरपंच अंतर माहितीये का 12 इंच लांब आहे हा, 12 इंच ह्याच्यापासनं.
12 इंच म्हणजे 1 फूट. हा 12 किलोमीटर असल्यासारखं 12 इंच 12 इंच म्हणजे काय तर 1 फूट जगात धक्क्यात गाडवा करणार. बरोबर आहे. 10 फुटाचा रस्ता आहे. ओ ऐका, अध्यक्ष ऐका, अध्यक्ष नाही नाही ऐकून घेतो म्हणजे माणूस त्या अंगावची तू या अंगावची तू आमच्या माणसाला नीट चाला येत मी नाही बरं काय? का? मी आता काय करायचं ते करतो या मला बाळाला पहिलं दवाखान्यात नेऊ द्या कुठे लागले का काय तपासू द्या आणि मग मी तुमची तपासणी करेन. ऐका बघू उलट सुलट तुला गाणं म्हणत नाही गबस काय हातात घेऊन नका. अरे संस्कार दिसला संस्कार अरे 3 महिने झालं खडे मोकळायचं 3 महिने शेट, मी पाया पडतो. होय ग्रामपंचायत झोपली मला काय म्हण कोण खड्यात पडलं होतं मला सांगा की सुभाषराव हा काय माणूस आहे का बापला हे द्या. म्हणजे मुद्दा माणूस फसवणं चाललंय मला अहो बाळासाहेब तुम्ही खड्ड्यात पडलाय मग कोण पडलंय? मी कधी पडलो होतो रामभाऊ खड्यात ह्यांच्या काळात किती खड्डे होते? ऐका, थांबा. आम्ही खड्डे. हो, तुमच्या काळात थांबा सरपंच 1 मिनिट आज बाळासाहेब पडले उद्या तुमच्या आणि घरात नाही मी पडलो राव झापडीतच पाडी. पिऊन पडलं होतं आणि अध्यक्ष पिऊनच बाहेर आलं. मुद्दाम भांडण करा हे असली झुरळ अंगाला येते ती मग आम्ही सांगितलं म्हणतात मग ऐका, ऐका. जाऊ दे यार कशाला भांडण करताय मी हात जोडून कापून टाकेन गप, मी. थांब, थांब. मग खलास करेन गप. एवढी रामपुरी माझ्याकडे हा तुमच्या लक्षात राहतंय का रामपुरी घेऊन चाललाय कशावर भांडण चालली ती? मी आला असता खड्यात बरं का गणाल जोरा म्हणला आनंद वाटला का? हे तुमचे संस्कार पण तुमच्या अहो तुमचे संस्कार दिसले की आम्हाला ऐका, ऐका. गुट काढून येतोय ऐका, अंगावर दुसरी गोष्ट मी त्याला दाबतोय म्हणून तो गाणं गप आहे जर त्याला मारा म्हणलं ना कपडे रागावर राहायचे नाही सुरुवात करायची. ए, पप्या, तू इथं कामाला का त्यांच्यात गडगडी रे तुला पाणी सोडा ठेवलाय कशा ठेवलाय रे संजू शेठ, ही चुकीचं बरं का सारखं सांगावं यायचं म्हणजे आपण काय वागड्या भरणार तुम्हाला सांगतो मी आताच अहो हाती चालताय कुत्ते भोगताय. हा. असं करायचं सत्ता आपल्याकडे आहे ना त्याच्यामुळे आज जळफळाट आहे सगळा आणि त्याच्यामुळे आपल्या किती कुरघोड्या करणार तू सरपंच ह्या दोघा तिघांची जिरवायची जाता बाळूदाची काय म्हणताय मला कुठं पडलो आणि काय नाही म्हणजे सुभाषराव बी सांगतय लागले खड्यात पडले तरी जायची सांगताय की नाही पड नाही पड म्हणजे ह्या रामभावचे कारस्थान आहे आपल्या अंगावे 100% आणि दारू पिऊन पडला असेल ते खड्यात अ काका वयस्कर आहे तुम्ही हो तुमच्या अंगावे शोभतय का ते नाही, घाला नाही, सोबत नाही ना ते हात लय दुखायला लागलं राव त्या झाटापडीत लय लागलं जोरात राव चला नका मग मी सांगतो त्याचं औषध करू चला चला काय झालं झालं काय काय सरपंच? बरं, चला उद्योग धंदा सोडायचं आणि काहीतरी ओ, करायचं. बाळबका, तुम्ही काय येडे बिडे काय मग काय झालं? अहो ती तुमच्यासाठी तिथं पांढरे बसले तर तुम्ही मला इकडे घेऊन आलाय वय आपण भांडणात पडायचं का मग तुम्ही पडलाय ती पडलाय भांडण बरं भाड्या मागे हो का? मला का मारतोय तुझ्या दमाचं त्यांना मारतो मला का रे, मला का मारतोय? होय बरं का ज्याच्यासाठी केला अट्टास तोच मग तू कोण पडला खड्ड्यात म्हणजे काय बोला तुम्हाला तुमच्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेलो मी कापून काढेन माझ्या रामभाऊच्या अंगाकडून आणि मग पळून का आला कापून काढून आणि पळून आलाय तुम्ही खुशाल ज्याच्यासाठी भांडलो तेच थंडलो थंड झालं काय नालाय का खाट्यात वर पडलाय मेल्यासारखा रामभाऊ, सांगायची पद्धत असते त्यांच्या अंगावर धावून जाता ये का ना बूट काढून जातोय प्रथम नागरिक सरपंच आहे का ते? तसं ना पण बाळू त्यांच्यामुळे खड्ड्यात पडले तर अरे हेच माणूस म्हणतोय कधी पडलो का म्हणताय हा ना हेच माणूस म्हणला मी खलास करेन सुभाषराव एखाद्याला सुभाषराव मी रामभाऊला कोणी बोलल्या मी ऐकून घेतो पाटील! मी कोयताय माझ्याकडं मग पळून का आला तुम्ही ओ भाऊ आज गाण्याला झुरळ म्हणले उद्या तुम्हाला म्हणलं काय करणार आणि मग तुम्ही राव chairman ऐकून घेताय. चिलटाला कोण झुरळ म्हणाल वय कोणची लाट? झुरळ नाही गाणं बरोबर बोललाय गाणं बरोबर बोललाय पाटील हा हे बघा सुभाषराव म्हणते तीच बरोबर आहे मी जाऊ का? मला गावात माझी पद्धत चुकली त्यांच्या अंगावर जाब विचारण्याच्या ऐवजी मी जायला नव्हतं पाहिजे माझं एक चुकलं सुभाषराव आता मेन गाणं जातो तिथं खड्ड्यात नेतो त्यांना पुरतो हे माझी पद्धत तुम्हाला कळाल मग काय हा
आणि मग तुम्हाला कळलं आम्ही वाघ आहे का जुराळ आहे? ए, गाणं, आपण मुजवाय सांगू की त्यांना वाद घालून कुठं काय करता हा आणि तुम्ही जिथं तिथं हाना म्हणू नका राव. हाना म्हणून पळूता आलाय आणि खुशाल. बाळे, तुझं काय मुटकाव पडल्यावर नालाय का आम्ही एवढं तुझ्यासाठी भांडतोय आणि म्हणतोय कोण पडलो माझ्या ध्यानात राहत नाही पहिल्यासारखा तू तर तिथं नेऊन तुला पुरल्यावर राहील का ध्यानात बर अरे ए, पहिल्यांदा दवाखाना घेऊया बाळासाहेब कुणाला माझ्याकडे पैसा नाही मग माझ्याकडे आम्ही मला खर्च पैसे द्या मी जातो दवाखान्यात. नाही, नाही. तिथं तर पार बिनसुद्धी झालता आणि तिथं कसं काय जोर आला तुम्हाला एवढा हाना म्हणायला माझ्या ध्यानात राहत नाही का ना पहिल्यासारखा बाळ्या, बदल झाले तुला आता मी तुला ध्यानात राहा सोर मारी ना डोक्यात जाऊ नको चल भाऊ गळ्यात डबऱ्यात पडून सुद्धा राव काय झालं नाही म्हणते माणूस नाही नाही झालं कसं नाही हवा अध्यक्ष ती दगडावर पडलं ना बरोबर मेंदूला मार लागला त्यामुळं कुठं खड्ड्यात पडलं कवा पडलं काय डॉक्टर मी कांचली ना तुला एक मिनिट. मी मित्र आहे, माहिती आहे का? गाणं एक मिनिट रामा, सांग रे त्याला माझी ताकद माझ्या ताकद अंगात ए, शक्तिमान गप त्याला सांग माझी मी सांगतो ताकद मी बाळासाहेब किती बोट आहे ही दवाखान्यात न्यायची गरज नाही सगळं मस्त व्यवस्थित. ओळख मी तुम्हाला दवाखान्यात जायला 500 रुपये देणार होतो 500 5 बोट क्लिअर ओळखली तुम्ही नाही नाही तीन आहे तीन आहे ती तीन आहे ती काय? एक दोन आणि तीन आहे ती बाळू हे काय ह्याला काय म्हणतात रे बाळा ए, बाळा थांब कुत्र्या. हा? नाही नाही हे बरोबर आहे का हात दुखायला लागला राव. अरे एवढा अन्याय चांगला नाही म्हणाव अहो अन्यायचा लागला ना, हे हाताचं बघता का अन्यायाचं बघता थांबा इथं बसा इथं बसा आज जाऊन कागद रंगवायच्या आधी इथं बसा तुम्हाला कळणार नाही त्याशिवाय सरपंच तुम्ही माझा ऐका पहिला खड्डा बुजवून घ्या तो काका तुमच्यामुळे खडा पडलाय पार्टीला एकतर असं काय मग काय अहो ते खड्ड्याचं नुसतं काठीचं कोलय केलंय त्यांनी असं त्याच्यामुळे आपल्या वाल्यात ती चालून बघा तेव्हा समजून सांगताय हाणलेलं मारलेलं ती गेलं कुठं मोकळ्यात अंगावर येतं ती गेलं कुठं ज्येष्ठाच्या अंगावर जाते ती तुम्हाला पटतंय का नाही, हो ती नाही थांबा पटत. हाय, बरोबर. मी काय सांगतो त्या माझं डोकं आता लय गरम झालंय आमचं डोकं गरम झालंय कधी कधी मागच्या तारखेचं बिल बनवायचं भाऊड्या भाऊ लक्ष्मण धोत्रे याच्या नावाने तो खडा बुजवला होता मागची महिन्याची तारीख टाकायची खडाच नव्हता होता असला तरी आपण पडलेला बाळोदाची बघितलाय का नाही बघ आपण ती सांगत होती की तू नाही संशय मग तुमच्या डोक्यात कळतंय का ह्या माणसाच्या आडून राजकारण चाललंय बाळोदाची काय म्हणणे मला लागलं नाही मी कुठं पडलो म्हणजे हे ठरवून प्लॅनिंग केलेलं दिसतो रामभाऊनं रामभाऊ त्याच्या पाठीमागे पण तो रामभाऊ कशासाठी त्याच्या पाठीमागे आहे हे कळतंय का सरपंच तुम्हाला डोक्याने सगळं मला कळतंय काय राजकारण जवळ आले आता हा हा जिल्हा परिषद आले जवळ आले सगळी गेम तिथंच आहे हो त्याच्यासाठी त्यांनी एकच ठरवले सरपंच पार्टी बदनाम करायची आणि मीच कसा शाबूत आहे मीच कसा चांगला आहे असं आमदार साहेबांना भासवायचं आणि झडपीचं तिकीट मिळवायचं ह्यासाठी कट कारस्थान आहे ही संजू शेठ पण मला काय म्हणायचंय ह्यांनी ह्याला त्याला मध्ये घालून भांडण करण्यापेक्षा असं समोरासमोर केली ना बघू ना आपण अहो, एवढं त्यांचा पुतण्या येतो या अंगाव अहो. तो आमिर येतो या अंगाव मग आपण सांगील काय आहे ते. अहो थांबा जरा लागलंय राव सरपंच काटा काढू बरोबर आपण कसं काढणार काट्यानी म्हणजे मी काटा आणि तुम्ही होणार मोठं आहे का नाही मी सांगतो तसं करा आता हे बिल बनवायचं महिन्यापूर्वी काटा बोजावलाय असं दाखवायचं पडलंय आपण काय बघितलं नाही बाळूदाजी म्हणते मला लागलं नाही म्हणजे ह्या दोघांचा त्याच्यात राजकीय हेतू राजकीय आहे हाय हाय पण मी तुम्हाला सांगतो आज संध्याकाळ आता लय तापले डोकं संध्याकाळी झोपतो आणि तेल लावतो व्हायचं आणि शांत विचार करून तुम्हाला मस्तपैकी प्लॅन देतो संजू शेठ पण काहीतरी करा बरं का नाही तर तुम्हाला मग मी सांगितलं नाही म्हणते काळजी करू नको तू आपण अडचणीत येणार नाही ह्याची जबाबदारी हा घेतोय हा मी तुम्हाला कधीच अडचणीत येऊन देत नाही तुम्ही मात्र माझ्या अंगावरी चादर काढता हेनीच केलंय म्हणून ते बंद करा फक्त मी बराबर कार्यक्रम रामभावता लावतो आणि तिकीट कोणाला मिळवून द्यायचे ही बी जबाबदारी माझ्याकडे बरोबर. चला तुम्ही आत काका चला आम्ही बघतो आता तुम्ही जा बर बर आत जायचं चला की घाना तू खरंच लागा त्या चेअरमनला हाणायला पाहिजे होतं बरं का हाणायला पाहिजे होतं म्हणजे बघितलं नाही तोडावलेलं थोडवलेलं अरे आमिर कुठं तुडावलं तवा त्या अध्यक्षाने ऐन टाइमिंगला धरलं ना
काय रे त्या अध्यक्षाला पडलेलं असतं? आणि ग्रामपंचायत मार्फत त्यांनी जर केस टाकले असते ना तर सगळे आतमध्ये गेले असते का ना. कोण केस टाकणार आहे माझ्या? अरे प्रथम नागरिक आहे सरपंच. नाही नाही म्हणजे त्यांनी बोललेलं चालतंय व्हय? आणि मग आम्ही काय नुसतं ऐकून घ्यायचं व्हय? मग अरे आमिर पण ते सरकारी काम आहे का उगाच तुला. हा बघ, सगळं सरकार आहे ना, उठाय बसाय घरी असतं. नाही नाही आलं लक्षात? तुला तुला काय गरज होती रे तिथं बूट काढायची? हा, मोठी माणसं बघत होती ना, हा काय गरज होती? काय गरज होती? आणि ती बाळू काका बिनसुदी होऊन पडलेलं ती ना तुम्हाला दिसलं वर. हा, अरे आणि मला ते- कळवळ होतं ना. काय अरे कसला कळवळा कसला. बाळकाकांनी जर सांगितलं तर कुणाची भांडण कुणाला मारलं आणि ते गेलं निघून. बरं, बाळू काकाचा विषय ती सोडून आम्ही दी बाळू काकाचा विषय थोडा साईडला राहू दे. भाऊच्या अंगावर येतो ती नाही बघितलं होय तू? मला का टेन्शन आलं हा, की आणि मला बघावतोय वेळेला का. मग आणि तुम्ही दोघं नुसतं माझा तुकडा मोडता का? ह्यो माझा भाऊ माझे पुढे अंगावर जाऊन जात होता. हा, आज मला आमिर पटलं खऱ्या अर्थानं तू माझी सख्खी भाऊकी आहे. म्हणजे आम्ही कोणच नाही म्हणा माग नव्हतो का. अरे तुला कळवंडे करायची पहिलीच सवय आहे का तुमच्या घरादाराला आणि त्यात आम्हाला होतो का. हा आणि ऐक की का ना आम्हाला का नाही सगळ्याची गरज आहे रे. आम्ही दोघं आम्हाला तुझ्याकडे काम नसलं तर आमिरकडे हा. जाणार, आमिरकडे असलं अध्यक्षांकडे सरपंचाकडे. आम्हाला सगळ्यांची गरज आहे रे. हा, म्हणजे पैसा- निष्ठावंतांची निष्ठा निष्ठी झाली हा. म्हणा की. गाना अरे तसं- पैसा फेकून तमाशा देऊ का असं काम आहे अरे यांचं. आमिर तसं नाही ना का पण ज्येष्ठ माणसं होती ना हा. तिथं. अरे बघ, ज्येष्ठ जरी असली ना तरी आता आपण गावात श्रेष्ठ आहे. कारण आता तरुण पिढीची किंमत आहे ना ती कुणाला ना ध्यानात ठेव. जे आपण इतिहास करू शकतो ती बाकीचे करू शकणार आहेत काय? हा, अरे हाय बरोबर. अरे तू पण- काय करू शकत नाही. तुझ्या अंगात सगळं 12 माकडाचा खेळ आहे सगळा. ए खोकडा माकड कुणाला म्हणतो होय रे? ह्याला ए गाना ह्याला मारी ना मी. ए उजय जरा तोंड सांभाळून बोल की. अरे इज्जत बिजत आहे का नाही? अरे काय इज्जत आहे. खुशाल माकडा म्हणतोय म्हणजे काय कुणी बी आणि टिकली मारून जा. अरे. ती चेअरमन म्हणते जुराळे, अध्यक्ष म्हणते चिलाट आहे, उद्या म्हणशील वानर आहे. मग- हा आम्ही काय ऐकून घ्यायला मोकळे वय. मग वाढणार नाही तर कोण आहे. हा काय रे? अरे वानर अरे तू तर आवाज बंद कर. ए उजे, तुझ्या तोंडाचा बाजा बंद करा. मग असल हिंमत तर जाणार आता दोघं चुलता अरे पत्न आत्ता मारायला. मारील, आत्ता मारील. अरे तुम्ही विसरला काय मला? अरे गाणं म्हणजे नाग आहे आणि रामभाऊ म्हणजे वाघ आहे. आणि वाघाच्या पिल्लाला तुम्ही माकड म्हणताय, चिलाट म्हणताय, झुरळ म्हणताय. अरे गाना तुला अक्कल नाही. अरे ढसकी एकदाच गावाला. अरे डसायला तो नाग आहे का. तो गावतावला नाग आहे बारका. हम्म. हिरवा कळलं तुला गवताव नाग आहे का ना विषारी नाग आहे ना ते तुला आजच कळेल. जा की मग जा बघू आता भांडण कर. आमिर चल रे माझ्या बरं. मी काय म्हणतो गाना आज नको आपण उद्या जाऊ. काय झाले मला बी सासरवाडीत जायचंय. हा? होय का? उद्या जाऊ बरोबर 12 वाजता. उद्या या बरं का सगळे आठवणी. हा, 12 वाजता. तवर आहे ना तुम्ही निघा. हा. तवर बाई ना व्यायाम करा सुरुवात एक तर करतो. सकाळी नाश्ता सांगतो तुम्हाला ती राहिलं इडली 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 सांबार राहिली की. हे बी राहिलं आणि हाय- सॉरी सॉरी उद्या बरं का एक काम करा. चला माझ्या बरं तुम्हाला एक वडा आणि 4 पाव सांगतो. चला ही चला, कसला चला, हिशोब? एक वडा आणि 4 पाव. बरपेट. चला तुम्हाला प्यायला कोण सांगतो बरं का? नाही पिलो मी छोट्या. माझ्या आपदा लावली राव सकाळपासून तुम्ही नुसती. नाही परत पेट. तुम्ही ना असंच म्हणता आणि पिऊन येता आणि काय ते हे करता. अरे मला लय ताण असतो छोट्या. कसं ताण तुम्हाला? अरे आता उन्हाळा चालू झालाय मला टेन्शन आलंय. गुरं काय खात्याली पाणी कुठे पित्याली. तुम्ही सगळं आणता काकी आणती मी आणतो. काय आणता तुम्ही? अरे आपल्या म्हशीचं नाही मला महाराष्ट्रात दुष्काळ पडणार आहे. 72चा दुष्काळ माहिती मला. तुम्हाला सगळं गावाचं माहिती दुष्काळ कुठं पडणार आहे पाऊस कुठं पडणार आहे. 72च्या दुष्काळात लोकांना पाणी मिळेल नाही खाया मिळेल नाही. काय अवस्था झाली असेल. आणि तिथं ती तुमची बाजू घेऊन बोलते तिथं त्यांना म्हणता वय कोण पडलं आणि कुठं पडलं आणि कुठं लागलं. कोण माझी बाजू घेतोय? घेतोय बाजू माझे. अध्यक्ष तुमची बाजू घेऊन तिथं बोलत होतो. अरे अध्यक्ष चाटाळ माणूस आहे या छोट्या. तुम्ही चांगलं आणि रामभाऊ शाळा आहे होय तेव्हा. आणि भांडागावाल्या कुठं निस्तारतो. पोलिसांचा मार साधा नसतो बाबा. लय मारते ती पोलिस. आपल्याला कुत्री सुद्धा भोकायला लागली इतकी अवस्था बेकार केली आहे का. त्याला ठोका टाकीन कुत्रे. टाकतात सगळं करताल तुम्ही. आभाळ काय का की नीट बसा की राव लय अपघात झाली माझी राव. काय नीट बसा राव. बसा की राव बाळ काका नाही तुम्ही गाडी सोडून चाल. सोड तुला जायचं असतं तुझा. नाही मग जा. सोड. काय राव बाळ तुम्ही कसलंच ऐकत नाही राव. बाळू काका बाळू काका राव लय ऊन लागते राव. पाव बटर बाळ काका तसलं वरडू आंबे रसाचे आंबे. नका थोबाड बंद करा की बाळ काका राव. का मृग हलवताय. ए लय अवघड आहे बाबा ह्या बाबाचं.
हिची चाकच खुल तू घरी गेले एकादशीची रताळे बाळू काका पाकीराव काही का आले वय आपण हे नको केलं गाड्या लाईट बिल बराबर का 10 तारखेला 10 वेळेस मागायला लावू नका. ओय ओय बाळासा कुठे गणपती चालवलाय इकडं आहे कुठे चाललाय कुठला रुबाब चाललाय हा. ते 2 महिने झालं तुमचं ते लाईट बिल थकलेलं आहे. कधी भरायचे लाईट बिल. लाईट बिल लाईट बिल 2 महिने बिल किती सांगू तर द्या की तिथली यांड किती बिल 2 महिन्याचे 1500 रुपये. एका बालाला तुझ्या बापाने 1500 रुपये लावलं होतं का बिल करचे काढ माझी वायर कट कर मी अंधारात राहतो. पहिली काय लाईट होते काय ना मिली का लोक पहिले कशाला लाईट पाहिजे मला हा मला काय मीटर करा हिंडतोय देव मीटर बघ तुम्ही चालत वापरत असाल तेवढी लाईट बिल मी काय करायचे. ऐका की भरतेल ती छोटे एक काम कर 50,000 रुपये आण बँकेतनं काढून आणतो आणतो 50,000 हे गाडी घे एवढं नको मला फक्त त्यातलं 1500 रुपये द्या. त्यावर गाडी घे लो रोख पैसे लगेच देतो चालू गाडी घे. पैसे घेऊन बसा एक गाडीचं मी काय करायचं. गाडी घे माझ्या पायाला थोडं लागलं, राहिले पडलं. आता खड्यात पडले मी पैसे घेऊन आलो खाड्यात पडले थोडं राहिले कसला ही माणूस घेऊन जायचं कासरा बरं. पैसे पाहिजे नको न मग जा पैसे पाहिजे ना बिलाचं बिल पण आम्हाला हे करा ते ह्या कुणी जरा हमाली करायची. आमचं पडते राव पडतील म्हणजे का नाही जाऊ जाऊ मी हार पैसे अरे ही माणूस बिल पाहिजे का नाही काय काय ही माणूस बरं, मला काय म्हणायचे त्या खालच्या आडीचं लपड्या तुझ्या अंगावर ते मिटलं का बाय बघा काहीतरी बोलू नका कुणाची ती नाव माझ्या बरोबर जोडू नका. काय म्हणत होती माझ्या हितनच गहून येतोय भरण ठिकेच्या ठिके हा ओ लपड करून चक्कर बाळासाहेब असं काय बोलू नका नाही तर सोडल इथंच गाडी कुणाची नावं माझ्या बरोबर सोडून तर बघ सोडून तर गावात राहणं मुश्किल करेन पेलय वर माणूस. खांबावर चढल्यावर तिथे चिकटी होईल पैसे अहो ही माझ्या उरावर का दिलंय त्या छोट्याने काय बिल भरा तुम्ही ही काय माझ्या हे लपडी करतो गावात माणूस आणि मला बिल मागतोय उन्हात घरात शिरतोय तिथं अरे त्या थुकून तरी बोला नाही तर बोलून तरी थुका काय बॉम्बला बुमली लपडी आपल्या गावात कोणी नसलं की जातोय घरी ते बिल मागायचं बसा की बाळासाहेब माझी काय अब्रू गावात गप्पा की दाजी 2 दिवसांनी भरा बिल 2 दिवसांनी भरा 2 दिवसाची सवलत नाही नाही 2 दिवसांनी पण नाही. 2 दिवसांनी म्हणतो येतो परत काय बाबा भल्या माणसा ती राहिलं बिल माझ्या पगारातून मी काय भरायचं ते मी भराल पण माझ्या नावाची निंदा नालेच ते अजिबात करू नाही, नका. नाही. बाबा गप थांबा पाठवे थांबा काय माणूस बाबा मी भरतो माझ्या पगारातून बिल नका तुम्ही काय भरू या सुमेचा नेला वे ठक बाबा गावाच्या ठका नेला बिल धरके पटले वर वा कुणाला गावच्या सरपंचाला. अरे वा सरपंच आहे मी गावचा लेट आहे पण थेट आहे. अरे असा सरळ करीन तुला सुट्टी देणार नाही. अरे जाऊ हा वर वा अरे गुंड पाळला का काय त्यो हा वा काय झालं सरपंच दे पान दे. एवढं तावायला काय झालं तुम्हाला. बुडी घेऊन गाव येतोय कोण आलं बुट घेऊन अंगावर आणि धाव येतोय पण कोण आलं तुमच्या अंगावर होय वा. कोण आलं तो गाना गणा गणा काय पैलवान नाही म्हणून त्याला काय बी कुराच्या बी अंगावर सुचतोय होय. त्याला प्रतिष्ठित माणूस सुद्धा कळत नाही का गावातला कोण आहे ते? रामभाऊचा पुतण्या हा? वा वा रामभाऊचा पुतण्या असेल नाही तर कुठला आमदारचा पुतण्या असेल पाहिजे का गुंडे कसं काय केलं तर चालतं काय तुमचं पण गटूर धरतो तो तुमचा धाव येतोय. चला बरं चला बघते चला कसं काय आहे ते. चला लवकर कुठे बघते की तिकडे कसं काय आहे ते का नाही अरे ना? मागे. काय मी नसते ऐकत आता कुणाचं हा मागावर येतोय म्हणजे धाव अरे तू उद्या जीव घेईल तो जीव घेऊन कसा जीव घेतोय मी बघते की चला तुम्ही माझ्या बरोबर फक्त अगं थांब मागे. आता गौरी थांबत नाही मला थांबायचं आहे. अगं तुमच्या माझं ऐक तू. का मला ऐकायचंच नाही अजिबात. अरे नाही हा? सुट्टी आवाज लागेल. येतोय माझी तो बूट घेऊन येतोय माझी हा? थांबला का तू हा काय समजलं ती सरपंचाला होय म्हणून म्हणत असते एवढं पण ह्याच्यावर राहत जाऊ नका. आता माणसं नाहीच पाहिजे गत राहिली. तुम्ही चला पहिलं मला ऐकायचं नाही. चला अगं तुम्ही. माझं ऐक तू तुला कळतंय का नाही. अरे आज आहे गावाला
असतं. अरे कुणाच्या अंगावाला माहिती तुला? कुणाचं तुमच्या अंगावर आलं आणि कुणाच्या अगं, आलं? माझ्या अंगावर नाही बाई, त्या संजूच्या आणि त्या चेअरमनच्या अंगावाला या. एवढं का नर्जत वाढताय तुम्ही? अगं मला सण व्हायना ना. तुम्हाला सण होईना पण एवढं नर्जत वाढायला काय झालं तुम्हाला? संधूच्या मेंबर संधूच्या ते ह्यांच्या चेअरमनच्या अंगावर आले तुम्ही. मग कुचू द्या ना चांगलं. अशी बी तुम्ही गावातली चांगली कामं करायला लागले तर सारखी आडवी आडवी मांजरागत येते ती. चांगली कुचू दे, मी म्हणते चिचू द्या. कशाला नर्जत अरे वाढताय? चिचू द्या, पण त्याने जीव नाही घेतला पाहिजे. कशाला जीव घेते तीन काय करते ती? चिचू द्या, मरू द्या तिकडे. एक काम दड होऊन देना ते अरे गावात. असा राग आला मला तर पाहिजे मस्तकाला गेली या. जाऊ द्या, मरू द्या तिकडे. चिचू द्या चांगली कचा कचा धरून. लय राग आलाय. जेवण करा सकाळनं स्वयंपाक केलाय. नर्जत वाढत्या दुसऱ्यासाठी आणि दुसऱ्याला बी पुन्हा आणि ताप देते. थांबा मला वाढताय कुठं आत कुठे चालवलंय? दोन दोन ठोकं टाकू द्या. अहो रामभाऊ ठोक काय कुणाला टाकचाल तुम्ही? शांत राहा. हा? हा? ए, मला कुठे घरात चालवलंय माझ्या? ऐका आणि तुम्ही एवढी उराला का वाळू लावताय बाळासाहेबाच्या साठी? बाळासाहेब तिथं काय म्हणत होतं की मला कुठं मारलंय, मी कुठं खाट्यात पडलोय, हा? आणि हाना म्हणून पळून गेलं. ऐका, बाळाची गोष्ट निराळी. बाळाच्या ऐवजी दुसरंच कोण पडलं किंवा सरपंच स्वतः पडला, सरपंचची बाई पडली किंवा गावातलं कोण महिला मंडळ पडलं तर काय होईल? हा? ऐका आपण बसून हा विषय व्यवस्थित मिटवू, फक्त तुम्ही शांत व्हा. ऐका, हा, माझं काय म्हणणं आहे? ऐका की रामभाऊ, हा वाईट काम करायला 4 माणसाचा मेळ होतो त्यांचा. मग आपण बी चांगलं काम करायला आपल्याच का मेळ होऊ शकत नाही चौघामध्ये? होय सुभाषराव? ह्याच्यावर एक मार्ग काढतो मी. हा. काय करा माहितीये का तुम्ही? संध्याकाळी चुलता पुतण्या खोरं आणि घामेलं घ्या आणि ती खड्या बुजवून टाका, विषय संपेल. ऐका, आधी त्यांना खड्ड्यात टाकतो आणि मग बुजावतो. अहो काय छोटीशी गोष्ट आहे ही रामभाऊ ही. छोटीशी गोष्ट आहे. बाळा उलटा पडला, भलं ना नशीब तो मेला नाही. आपण- मेल्यावर काय केलं असतं? आपण काय असेल ते उद्या बघू. आज उद्या बघू, आज शांत नको. कल करे सो आज, थांबा. आप करे सो आप. चला चला थांबा. मला कवटं वाढताय. नाही, काही घडू शकतं. माझ्याकडे आणि बाबाकडे 40 एकर असू द्या. गाव चालत पुरा करण्यासाठी 35 एकर इकली. त्याची ही द्यावं लागेल. रानात पाठी फुकीत, मारून पुरा करेल. शांत हो, शांत हो. उद्या बघू काय ते. उद्या बघू, चालेल. उद्या आपण ऐका, उद्या काय असेल ते वाटलं तर मी बोलतो त्यांना उद्या काय बोलायचं ते. आता तुम्ही गेला, तुम्ही 2 ठोकं टाकलं, त्या तिघांनी खाली घालून जर तोडावलं तुम्हाला तर काय आमची तरी इज्जत राहिली. शहीद झाला. रामभाऊ बाळासाठी शहीद झाला म्हणून. अहो बाळासाहेबांना कुठे काळजी दावा, त्यांच्यासाठी उराला वाळू लावताय. असं ना, मित्रासाठी मित्र मेला म्हणते. जर त्याच्यासारखा मित्र असा जर खड्यात पडून मेला, गावातला सामान्य माणूस जर त्यात खड्यात पडून मेला, त्यांना नको जा विचारायला. आपण काय करू, उद्या खडा बुजवू सगळी जण. चला शांत, घरी आराम करा. चला हा तुम्ही म्हणताय तसं आपण बसून मिटवू, पण त्यांना हाणून मिटवू. माझा ऐका, उद्या 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 आता नाही. लयच राग आला काय? लय राग आला? लय, मला सोडा राव. अहो काही घडू शकतं. काय 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 एवढं काय राग आला तुम्हाला? राग म्हणजे 2 ठोकं टाकू दे राव मला. ऐका माझं, त्याशिवाय त्यांना शिस्त लागणार नाही. बोलायची काय पद्धत? गुडघ्या एवढ्या माझ्या घनाला कशी बोलतात, हानीनं मारीनं. अरे मग चुलता काय करतोय? मेलं नाही वय चांगलं. अरे तुम्ही एक खपून घेताल, मी नाही ना तसा. उद्या टाकू, आता नको. उद्या ठोकं उद्या. टाकू आपण. नाही, नाही. आता टाकून उद्या मिटू. सुभाषराव, मला 2 ठोकं टाकू दे, त्याशिवाय माझं राक्षस होणार नाही. खरंच राग शांत नाही होणार. मारणार आहे मी. बर एक काम करा, हा. जा 2 ठोकं टाका, मारून या. आता कसं बोलला? आता कसं पाटील बोलला? सोडा. हा, जा हान पट्या हान. जा. 2 का 4 ठोका हाना. आताच म्हणला की मिटू बसून. नाही नाही नाही, आता नाही मिटवायचं, लेट करू ना. टाकवायचं. आपण माणसं आहे की. मग आता म्हणला राग माझा शांत होणार नाही. झाला माझा आता शांत. उद्या काहीतरी करता तुम्ही. चला उद्या बघू. गोळ्या खाऊन राहून आता तानाचं झोपलो होतो. एक तर हात दुखतोय कालचं झटापटीनं, ती भांडणं झालेली आणि उन्हा तानाचं बोलावलं राव, काय घेणं देणं. त्याच्यावर रामबाण इलाज करायसाठी संजून तुम्हाला इथं बोलावलंय. कशाचा सरपंच रामबाणीला ऐकावा, लाकडं दिला गेले. होणार सगळं, दमबडी चीज आहे. ओ चेअरमन, तुम्ही म्हणता मी झोपणार होतो इथं रात्रभर डोळ्याला डोळाणार. ती तुमच्या अंगावाली दोघांच्या म्हणजे माझ्या काळजाला घाव बसला. मग मला कशी झोप लागेल? मला कशी झोप लागेल सांगा? बरोबर. रात्रभर ह्या कुशीहून ह्या कुशी होतो तो राव. असं करायचं काय? या रामभाऊचं करायचं काय असं वाटलं. तळपायाची मस्तकात गेलती. रात्रभर झोप नव्हती. पाटे झोप लागायच्या टायमिंगलाच नेमका प्लॅन सुचलाय का पण नक्की? Plan काहीतरी सुचला. फायद्याचा सांगा. त्या माणसाचा प्लॅन मला कळला. विचार केला शांत का माणूस अंगावर येत असेल. सरपंच आणि चेअरमनच्या अंगावर काय? उद्या 22 सरपंच तुम्ही तर आहेच. आता चालू लागली 22 सदस्य झेडपी सदस्य. अहो पर्सनॅलिटी तुमची चांगली काय चेअरमनची चांगली? कुणाची म्हणून काय विचारता? माझीच. तुम्ही 6 महिने आंघोळ न केल्या दिसता माझी चांगली. इथं व्यक्तिमत्व बघा, रुबाबदार,
ताकदवान लगा पर्सनॅलिटी शोभल असेच आहे. झेडपीला सदस्य नाही अध्यक्ष म्हणून बी शोभू शकतात. अरे जड आहेत ती पाळता येणार नाही त्यांना. तिथं काय कबड्डी खेळायची होय. सरपंच पर्सनॅलिटी एक नंबर माणूस आहे गावात. पण अशा माणसाला कसा खच्ची करायचा ती हे रामभाऊनी केलं काल. तुम्हाला कळलं नाही, सरपंच असून कळलं नाही. अंगाव यायचं बरं, त्यांना लागलं उद्या हाताला लागले 6 महिने घरात, म्हणजे त्यांनी जनसेवा करायची ना. म्हणजे त्यांच्याकडून कुठली ही होणार नाही, लोक त्यांच्या विरोधात जाणार. मग त्यांना काय होणार, फायदा कोणाला होणार मताचा? त्यांनाच. म्हणून असं प्लॅन करून तो माणूस अंगाव येतोय, खाड्यात पडलोय म्हणतोय, आम्ही विकास केला नाही असं म्हणतोय. पांगळ करायचं बघतोय माणूस मला. हा मोठा डावे. आणि ती झेडपीचं काय आता काय तर म्हणतो. झेडपीची म्हणजे हे सरपंच गावचं राहणार आणि झेडपीला तुमचा विचार केलाय मी. काय मी केला म्हणजे गावाने विचार केला. तुम्ही दोघांनी त्याग करून. अहो मी त्याग केला म्हणजे आमचे मित्र बी त्याग करणार. ओ चेअरमॅन अजून इलेक्शन लांब आहे. विचार केलाय आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला आमच्या दोघांचा. झाला मग म्हणजे तुम्ही दोघांनी त्याग केला माझ्यासाठी. तुझ्यासाठी काय करणार? चला अजून घोडं मैदान लांब आहे. पण मी सांगेल तसं करायचं तरच तुम्ही जेडपी सदस्य बी होणार, आरोग्य सभापती बी होणार. अहो शब्द टाका संतोषेट. अहो झालं. हा मग त्यासाठी काय करावं लागेल? ह्यांनी कसं प्लॅन केला? हा मोकार बाळोदाजी अंगावर यायचा. हा की बाबा पडलं खड्यात, लागलं नाही तरी बी लागलं. तुझं पुढे अंगावीची. मग मी पण विचार रात्रभर केला की हे असं करू शकतात, तर मग संजू मेंबरचं काय आहे? अरे कधी चालणार त्यांना नाही का? आदल कधी घडवायची त्यांना सांगा, ती फक्त महत्वाचं. संतोषेट फक्त तुम्ही बोला काय करायचं. मी सांगतो तसं करायचं. आज मला खबर मिळाली की ती बारामतीला जाणार आहे तक्रार करायला आपल्या कामाची. गट खड्डच रस्ताच असा आहे. बीडीओ साहेबांकडे 4 वाजता रामभाऊ कसं नटून थटून जाणार, गॉगल बिगल असा झकाप. मग तुम्ही एक करायचे, तो 4 चाकीत चालला की हळूच गाडी आम्ही असणार तुमच्याकडे. मला सोडायचं. हळूच गाडी आम्ही सांगल तशी धडकवायची. धडकवायची मध्ये आधी नाही, आपल्याला लागलं असं नाही, लागलेल्याचं नाटक करायचं. जसं बाळोदाजीने आपल्या बदल केलं लागलेल्यांना, तसं तुम्हाला लागलेल्याची लागून घ्यायचं नाही. मी काय करतो, मॅनेज करून ठेवतो डॉक्टरला सर्टिफिकेट चांगलं, लांब लचक, किडनी फेलचं, मनकात गॅप पडलाय, काय झालं नाही तरी हे दाखवायचं. अपंग झाला. हा बॉल निसटलाय, क्रॅक गेलाय, मनक्यात गॅप आहे, तुमच्या किडनी सूज आहे, लिव्हरला लागलंय, तुम्हाला सगळे सर्टिफिकेट मिळवून देतो. फक्त केस करायची आणि ह्या माणसाला गावात माणसांनी थुथू केलं पाहिजे असं करायचं. जीव मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करायचा. त्या गाडीला अडवू गेल्यावर काय उलट सुलट व्हायचं नाही ना. आल्या का गाडीची बल पर्सनॅलिटी काय विरोधी बाजूला पडायचं, गाडी खाली जायचं नाही. झेडपीचा तुम्ही विचार केलाय ना, रेल्वेला सुद्धा आपण अडवू जाऊ बस शकतो. बस 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 आपण शब्द दिलाय. शब्द कुठे दिलाय? उमराच्या झाडाखाली. 100% खरं होणार. खरं नाही झाला. तुम्हीच फक्त माघारी फिरायचं नाही. लुगी सुंगी राहते. कुणी काही बोललं कुणाचं काय ऐकायचं नाही. हे बघ संजू, त्यांनी किती व्हिडिओना सांगू द्या आणि किती तक्रार करू द्या, व्हिडिओ साहेब माझंच ऐकतात. बरं चला तयारी लागायचंय. चला बाळासाहेब, ओ बाळासाहेब, उठा उठा, महत्वाचं सांगायचं आहे. उठा 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 उठा. बरं झालं गाठ पडली इथंच. बसा की, नीट बसा नीट बसा. एक फुगा घेऊन या. अहो ती फुगा आण तुम्ही ठेवा. फुगा आणतो की, पण डाळ झालं का? झालं का? फुगा आणि डाळ आणली मग झालं का? इथं महत्वाचा विषय सांगायचा आहे तुम्हाला. मला हो
मसाची मग काय तर मला हो तुमच्या जोडीदाराविषयी कटकारस्थान चाललंय माहित आहे का? कोणतं का जोडीदाराचं कारस्थान करतोय तो संजू मेंबर कोणाबद्दल माझे जायचे त्या मित्र आहे माझा. अहो हे आपलं रामभाऊ बद्दल चाललंय. रामभाऊ बद्दल कटकारस्थान करायला लागले ती. पांडुरंगा बद्दल करतोय. एवढे गुप्ते माझ्याकडं जाईल तेवढी घालीन सोडणार नाही. काय झालं? रामभाऊच्या केसाला बाळासाहेब असताना धागा लागतो म्हणजे काय सोडून मुंडक. ती सोडवा नंतर पण मी काय म्हणतोय ते ऐका. त्या संजू मेंबरच्यात मी गेलतो दारे धरायला तर तिथं सरपंच मेंबर आणि चेअरमन बसलं होतं. मग ते कालचा किस्सा तुम्ही खड्ड्यात पडल्याला त्याचा काय मग मग त्यांचे नाही व्हय हातापाय झाले धाराधरी झाली काय झाले आणि तुम्ही म्हणला मला कुठंच काय झालं नाही लागलं नाही काय नाही. मग त्यांनी डाळ शिजवली कशी माहिती आहे का? भाऊ जाणार आहेत ना आज बारामतीला ऑफिसला बीडीओ म्हणत होता मला जायचंय म्हणलं लय तक्रारी त्या म्हणला खडं पडल्या तर कुठं हो. अरे म्हणलं तुला काय घेणं देणं ते सरपंच आणि त्यांचं बघतील आपलं राजकारण नाही चांगलं आपलं धंदा पाणी बघायचं आपली चूल पेटायची पंचायत ऐकत नाही ते पोर माझं. मग ह्याच्या पुढं ऐका की अजून तर ते निघालं का नाही गाडीला आडवं जायचं म्हणले चेअरमनला मुद्दाम धक्का द्यायचा आणि खोबा मोडलाय मनका मोडलाय गुडगं मोडलंय अशी लिस्ट तयार करायची डॉक्टरकडे जाऊन म्हणली मुद्दामच. म्हणजे रामभाऊला अडचणीत आणण्यासाठी गुतवायचा आहे रामभाऊला. म्हणजे ही तिघजण रामभाऊला अडचणीत आणणार आणणार आहे ती. आणि बाळ्या असताना मग ही बघा अरे घास आहे का हा. रामभाऊची सावली बाळ्या माझी मी झापडीने एक एक माझ्या रामभाऊला कोणी काय बोलल्या बघा बाबाने रामभाऊला इरद एकटाच बाळ्या करू शकतो आणि ही तुम्ही आणि त्याला कोणी इरद केलं मी फाडून टाकेन. आणि तुमच्या शेवट आहे का त्यांना कोणतरी आता? माझा दोस्त आहे लहानपणीचा एवढं एवढं सावता रामभाऊ शिंबून निघत नव्हता नाकाचा तेव्हापासून मी सांभाळाय त्याला. मग आता ह्यातनं बाहेर तुम्हीच काढू शकता बघा. माझं सांगायचं काम केलं मी. घासे का रामभाऊला कापून टाकेन मी. माझं एक काम कर हा. 8 आण्याची डाळ्यान आणि 4 आण्याचा भोगान. चारण्याला फोगा येतो का ना आटण्याला डाळ येते का? इथं जमताय का? नाही नाही मग तिथं घेऊन या तिथं नाही ते काय गेम करते गेम. बघा बाबा आणि तुमच्या भावा मित्राला वाचवायचं असलं तर बघा काय तरी करा. मित्राला संकटात येऊन देईल का मी? सुट्टी नाही देणार कापून टाकेन. मला बाळ्या माहिती रे चेअरमन का फेरमन सरपंच का ठरपंच माझ्या रामभाऊला अडचणीत टाकते गे असा घावत नाही म्हणून असा धरतय. लग्न दे म्हणाव. सुभाषराव पाटील गाडी कशी काय? अरे गाडीचं टाइम झाला का तुमचं? हा म्हणजे आमच्या गाडीचं काय महत्व नाही तुम्हाला टायमाच पडले होय. तुम्ही काय दिवसाले गाडी बदलणारी हार होणारी माणसं. हा त्याच्यामुळेच पोटात दुखत असेल. गाव बदलणार गाड्या बदलणार देश बी बदलणार तुमचं देश काय खरं? व्याख्यानाला गेलो की देश बी बदलावा लागतोय. तुम्ही इथंच बसा गावगाड्यात. असं त्याचं काय का असाना रामभाऊ गाडी एक नंबर घेतली पण मला काय म्हणायचं प्रत्येक 6 महिन्याला तुम्ही गाड्या का बदलताय? छंद छंद करी जीवाला धुंद. पाटील तुम्ही मागं सांगत होता मला की रामभाऊच्या आजा पंजापासून गाड्या बदलायची सवय ते बैलगाड्या सुद्धा प्रत्येक वर्षी नवीन बनवून घ्यायची वाटतं. नादच होता. बरं बारामती जायचं पक्क झाले ना? पक्के झाले राव. मला वाटतंय तेल कॅन्सल. भरले ना? मला वाटतंय पाटील कॅन्सल करावं. का 1 तास लेट झालोय आपण. सारखं येऊ द्या बाळूला कधी यायचं बाळासाहेब? येऊ द्या. ते पिऊन पडलेलं असलं मग दारू उतरच तर बसणार का तुम्ही? सुभाषराव ते पिऊन पाडणार नाही. आज मी त्याला शब्द दिलेला आहे बाळू आपल्याला महत्वाच्या कामाला जायचंय ती पण तुझ्या निमित्ताने गावाला अन्याय दूर होईल गावातले खड्डे बुजतील ह्याच्या मागं माझा काय स्वार्थ आहे का? आणि तिथं बीडू साहेबांच्या तिथं ती जर म्हणलं कधी पडलोय खड्ड्यात मी तर कोणी पप्पा- पडले तर तो पप्पा मग काय करणार काय? काय करणार? काल काय केलं तुम्ही अंगावर धान जात होता सरपंचांच्या ती तिथंच म्हणत होतं काय तिथंच म्हणलं का नाही ती कधी पडलोय मी मला कुठं लागले डोक्याला मुका मार लागल्यावर म्हणणारच ना तसं काय समजून घेण्याची काय वृत्ती असते का नाही? आणि मी पडलोच नाही म्हणला आता गाडी मला आठवतच नाही म्हणला. गाडीत बसल्या बसल्या बाळाला एक एक ठोका टाकायचा हा, तुम्ही आणि म्हणायचं
मी टाकतो पहिला तुम्ही टाका आम्ही कसं टाकणार का आम्ही काय म्हणजे तुमच्यावर नाव घेणार नाही एक वाजवायची म्हणे बाळो असं असं ठरलं ना असं बोलायचं बर फोन करा नसेल तर निघून जाऊ आपलं आपण. एकच मिनिट फोन करू नका गाडीचं डिझेल भरलंय आमच्या पोटापाण्याची काय व्यवस्था सगळं तुमच्या पोटात भरतो माती खड सगळं भरतो तिथे गेलं लाव मग फोन खायच्या कामाचे लाव. ए, आला अरे हो य ए, रघु! हे बी टपला यायला डिझेल टाकून आलाय अरे, आलाय अरे. डिझेल टाकून आणि तुम्ही काय राम राम सहस्र राम राम मी सांगितलंय दारू पिऊ नको आणि हे वय हा कसं आहे सुभाषराव बीडी साहेब हाकलून देतील की. कसं आहे सुभाषराव कालची बहुतेक उतरली नसेल ए नालायक माणसा तुझ्यामुळे नको त्याचं ऐकून घ्यावं लागतं मला तो नाचक्या मला नाही विचारता गाडी कशी काय काल जाऊन आणली अरे रात्री गेला पण चुलता पुतण्या आणि लगेच व्यवहार करून तुझ्या बापाने गाडी आणली तुला तुला अक्कल आहे का गाडीतली वर ह्याच गाडीत बसायचं आणि वांगा वांगा बारामतीला जायचं चला दाम हे कोण हिडावतो दाम. अरे संजिताजीचा माझ्या मी होणार मी बोलवून घेतला फोन करून मला कळलं रंबवणी गाडी आणली 1.5 लाखाची सेकंड हँड ओ काय? 1.5 लाख कॅश पेमेंट भरलं या. हे गोपाळराव माझ्या संजीवदाजीचं मेहुणा संजू मेंबरचं मी होणार संजीवदाजी माझा या आमच्या अंगावाला आहे काय या. काय कराल तो काय कराल काय तो रामभाऊ हा? उजव्या हाताची मी तार तिथं वाजव त्या पाहुण्याला वाजवून संध्याला बी वाजव मला मार भरतो तू मार फक्त तुला कापून नाही हे तर खाल्ला तर मी तिकडे बघ तिकडे बघ मी केला फोन मी बोलून घेतला का का बाळ अरे रामभाऊ तुला अक्कल आहे का गाड्यातला A1 फिटर आहे सगळं गाड्यातलं कळतं म्हटलं माझ्या जोडीदाराने गाडी घेतली चेक करण्यासाठी आणलाय मेहुण्याला अरे पण गाडी ओके काय करायचं जा पाहुणे सेकंड हँड माल आहे तो तुमच्या म्हणण्यानुसार ओके नसतं ती फिटर आहे Fitter आहे. त्यांना गाडीतलं कळतंय. अहो सुभाषराव माळेगाव कारखान्याचा हितनं जरी खिडखिड असा आवाज आला ना मी ओळखतो हितनं आणि फोन करतो कामगारांना अरे तिथला प्रॉब्लेम दिसतोय एवढं मला अरे, कारखान्याच्या मळीवनं तुला हाकलून दिलं तर कामावनं आणि तू कारखान्याचा खाडा खाडा आवाज मला मळीची अलर्जी आहे ती म्हणजे रामभाऊ तुमच्यासारख्या तज्ञ माणसाला चक्कर येईल म्हणून मला इकडे लावलं रामभाऊ इकडं ओ, म्हणजे- ओ, बाळासाहेबांचं बरोबर आहे. गाडीची काळजी या. ठेव दे ठेव दे ठेव दे गाडीचे आपण आपल्या मुलीची कळ जर संजू शेटला सरपंचाला काढायचं तर आपलं कसं व्हायचं वांग गाडी पाहुणं गाडीत आपण बसा. कशाला घेतोय त्यांना चक्कर मारून दे एक पण संजू मेंबरच पाहुणं का बोलावलं आपण? गाडीचा चावी सगळं सांगतो मी सगळं सांगतो एक राईट मारून आणते त्या पाहुण्याला राईट मारून द्या पाहुणं माघारी येतील का गाडी घेऊन पाहुणा एक नंबर फिटर आणि गाडी घेऊन गेलं घरी तर ते काय संजय मेंबर आहे का संजय मेंबर असतं तर गॅरंटी कमी वॉरंटीतला माल आहे संजूचा मेवना मध्ये आता लय तांत एकाचा नाही तंत मला इकडे पळा या मग प्लॅन व्यवस्थित केला मी अंगुल ठेवून बरोबर प्लॅन केलाय एका दगडात 2 पक्षी आहा गाडी हल्ली की मला फोन येणार आहे होय काळजी करू नका हो तुम्ही तुम्ही फक्त जागेवर सांगितलंय तिथं करायचं व्यवस्थित आम्ही हायच इथं लगेच हजर नीट पडा तिथं आला मिस कॉल आलाय गोविंद आला 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 गोविंद आला एक कामाला आला गोविंद चल संजू उठू दर्जाला बघ तिकडे बघ काय काय चेअरमॅन लागले गाडी ड्रायव्हर बघा तुम्हाला म्हणलं होतं ना राव कशाला होते वाढाल तुम्ही लागले का लागले लागले काय मोडलंय काय बोलले अरे ऐका दवाखान्यात नेऊ ह्या गाडीच्या का ह्याच गाडीच्या का दवाखान्यात नेऊ आणि ऐका दवाखान्यात नेऊ हे काय जाणून बुजून झालं नाही नाही गाणं बुजून नाही झालं सर्व मान्य सगळा खर्च हे माणसाने द्यायचा झालं का समाधान रामभाऊ. झालं का समाधान ए नालायक माणसा
कशाला राहिला माणूस नाही तो माणूस मारायचं लायसन काढले होय. अरे जाबे. माणूस मारायचं लायसन काढले का बघा. बोलू नका थांबा दवाखान्यात नेऊ रामा, अहो, खर्च किती आहे त्याची? मी मेंदूला बी लागले, मेंदूला लागले भरमिस्तागत करताय, पाय मोडलाय आणि मनक्याला बी साधारण किती खर्च होईल? 5 लाख 5 लाख रुपये खर्च आहे. 5 लाखाच्या वर ना अरे आम्ही दवाखान्यात होईल ती खर्च जमा 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 मग जे जे कोण झाले त्यांनी खर्च करायचा. बरोबर आहे, त्यांनी केलं त्यानं द्यावाच लागेल. मेवना या बाहेर बाहेर या रामभाऊ होते ना गाडी बाहेर या. ज्याने केलाय ना तो खर्च देईल. हा, या. अहो थांबा हा. थांबा जरा लगा लगा मेवना तू लोकांच्या ड्रायव्हर इथं दुश्मनाचा ड्रायव्हर गेला. दाजी मी गाडी नीट चालवत होतो पावसाळ्यातल्या बडका त्यानं तिकडनं इथं उडी मारले. संजय द्यायचा मेवना आहे. मी होणार आहे. चेअरमन आता खर्च कोणी द्यायचा? कोणी 10 लाख ना तर 25 लाख येऊ. चेअरमन. या पाहुण्यानेच खर्च करायचा. केस करा पोलीस स्टेशनला. चेअरमनचा मनका मोडलाय, चेअरमनचा गुडघा गेलाय, मेंदू. चेअरमनला किडनी नाही, तुम्ही नका बोलू. असू दे. चेअरमनचा मेंदू बाद झालाय. तुमचं ऐकणार नाही अध्यक्ष, तुम्ही सांग. पडून राहा पडून तुम्ही राहा. म्हणता तसं तुम्ही आता म्हटलं 5 लाख खर्च द्यावा लागेल. आता मला इचरा की मी का केलं हे मला इचरा की मी ह्यांना का गाडीवर बसवलं. गाडी बघा आणलं ना तुम्ही. गाडी बघाय नाही ह्यांचा तिघांचा प्लॅन झालाय. चेअरमनचा सरपंच आणि संजूदाजीचा रामभाऊला बदनाम करण्यासाठी आमदाराकडे तक्रार करायची. चेअरमन तिकीट मागतोय म्हणून रामभाऊने ह्याला उडावला. माझ्या प्लॅन उज्याने कानात सांगितला. अरे म्हटलं माझा दोस्त अडचणीत येतोय, बोलवून घेतला. म्हणलं ज्याने नाही, ह्या चुकीचं आहे मेहण्याला काहीतरी. गाडी चालवायला लावायची आणि मग मेहण्याला गाडी बसवला. आता खर्च तेवढं द्या तुम्ही. लय लागले म्हणलं. किती लागले? बाळो लागले थोडे. आम्ही दवाखान्यात जातो. चला ऐका उठा 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 उठा. मला खरंच लागलं पडू द्या. पोलीस केस आहे. नाही नाही अबे! एक शब्द ऐकणार आमचं नाही ऐका. कुणाचा. सरपंच गावाचा. नाही, आमचं ऐका. पोलीस केस सोडा सोडा अध्यक्ष सोडा सोडा. मला खरं नाही ए नाटकी माणसा ए, एक शब्द बोलायचा. आमच्या पार्टीचा माझ्या बाळूने जर इथं माझी बाजू घेतली नसती मला खडी फोडायला जावं लागलं असतं. बरं झालं पाहुणं तुम्ही आला. तुमचा नालायक मी होणार तुम्हाला ह्या निमित्ताने कळा. अहो गावातलं उखंड्यावली चला, घाल. मी चला शकुनी नाही नाही आमचा दाजी पडला नव्हता तर तुम्ही आमच्या अंगावर येत होता, मग काय करू? ए बाळू तसंच तसं वागावं लागतं. अरे आरती राहू द्या. आता हे विषय कसा मिटवणार. अहो नाटक आहे ती. काय नाही झालं चला. रामभाऊ ऐका की नाटक नाही नाटक करायला मग गेलो, तुम्ही पण लागलं राव. लागलंय लागलं. नाटक करायला गेलो नाटक करायला लागले वाटतं. सोडा तिथं थांबा. अध्यक्ष ऐका अध्यक्ष पोलीस पाटील तुम्ही जबाबदार व्यक्ती. पोलीस येऊ द्या, पोलीस केस आहे. मी पाया पडतो. इथं आरटीओला सुद्धा बोलावणार. आपले निकम साहेब आरटीओ बारामतीचे, हांगे साहेब, ही 2 आरटीओ बोलू. ही वाहनं कसे कोण चालवत होतं, कोण कसं मध्ये घुसतंय, त्याला नियम काय असेल त्याची शिक्षा होऊ द्या. पोलीस स्टेशन पंचनामा करतील. कोण आडवालं, कोण गाडी चालवतो जाऊ द्या. वाचवणं हे पहिलं आमचं कर्तव्य आहे. अध्यक्ष, काय करायचं रामभाऊ. नंतर काय ते कानून पहिलं ना माणूस वाचला पाहिजे. नंतर काय ते कानून बघू. चला दवाखान्यात. चेअरमन मी निघतो हळदी राजकारणासाठी. राजकारण बंद कर ना. ह्यो माणूस मोडला, ह्यो माणूस अडचणीत गेला असता. आम्ही नाही तुमच्यासारखं पोलीस स्टेशनला जाणार. आज बाळू नसताना मी सुद्धा अडचणीत आलो असतो. अध्यक्ष मुक्त अध्यक्ष सुभाषराव चला बाबा. 2 ठोके. चला आपलं दवाखान्यात जाऊ बरं. बघितलं का तुमचं मेहून किती कटकार असताना करतोय. हो हे झालं. चेअरमनला तर काय पाहिजे रामभाऊ. भरधाव जर मला सांगा गाडी जर आली असती आणि हे नाटक करायला गेला असता, अंगावनं गाडी गेली असती तर जीव गेला असता. संजय मेंबर आला असता का कुटुंब चालवायचं त्याचं. बाळू महाराष्ट्रात काय काय पैसे दुबारण्यासाठी कोंबडे आडवी टाक, मेंढर सोड, पोरगा आडवं धडकव आणि पैसे लोकांकडून वसूल कर, असे काय कायचे धंदे आहेत. आणि गज धंदा ह्या लोकांनी सुद्धा केला. किती वाईट आहे. झालं ना मग जैशी करणी वैशी भरणी. अहो पण हे तुमची बहीण- झाला तू सरपंच. अहो पण तुमची बहीण तरी ह्याच्या माणसाला कशी दिलीच असेल तुम्ही. हा चौकशी करायचं ना. हे अख्खं गाव कुचका कुचका म्हणतंय त्याला. बघितलं ना मग संजू मेंबर का पडला ना इथं धडकून. बिचाऱ्याचं दुसऱ्याला धडकायला लावलं इथं. पोरं बाळा उघड्यावर पडली असती. तरी ह्यांनी ओळखलं. पावसाळ्यातल्या भेडकासारखं टुरकीनं पुढे आले. आता काय करायचं. आता आपला काय संबंध आहे. द्यायचे असते तर देऊन द्या. संजू मेंबर मेहण्याच्या विरोधात केस देऊन दिलं होय. आता संजू मेंबर ह्याच्यावर पाणी वाटणार आणि परत म्हणणार रामभाऊ झाली चूक माझी एवढ्या बार.
मला माहिती ना पुढे गणित काय काय. असे आणि काय- माणूस त्याला माफ करणार. असे काय प्रसंग सुभाषराव आपल्या अंगलट येऊ नयेत. पण गाडीची कागदपत्र नेहमी क्लिअर असावी. ते रामभाऊचे लायसन असलंच पाहिजे. तुमच्याकडे आहे का लायसन? नशीब वाचला. आणि तरी केस करणार नाही ती. वडिलाला नीट करून त्याला आणणार, पण त्या अडचणीत येणार नाही. बरं ऐका, आपण नको आता ही बिडू साहेबांच्याकडे पण जायला नको. हा. ते भलतंच होऊन बसला असतं. आणि किती राम बाबा सुभाषराव डोकंबाज माणूस मी अडचणीत येऊन देतोय. असल्या ह्याच्यात तुम्हाला वाचवायला एकच माणूस 10 रुपयाची बंद करा. तुम्ही खड्ड्यात पडला नसता तर एवढं प्रकरण घडलं असतं का? आणि पडला ते पडला, मग तुम्ही पडलो नाही. मी कधी पडलो सांबत. चेअरमन वाचला ही महत्वाची गोष्ट झाली आपल्याला. चला चला बसा गाडी, चला घरापर्यंत चला. पाहुणे तुमचं तुम्ही घरी जावा बाबा चालत. तुम्ही जावा आमच्यावर नको. तुम्ही बाळासाहेब आणि तो माणूस दवाखान्यात न्या. उघडा की. नशीब आमचं चावी दिली. हे बाळो चल, तू पेलाय आरतीचा नेम पाळा. अलीकडा मग तुझं तुझ्या का उदळ माय नाही सुभाषराव चला जाऊ दे. आव आव नाही जायचं. आव, ते नवीन गाडी आज बसून बघ. नाही जायचं त्या नाशक्यावर आपल्याला. कशाला बावटपणा करता? चला घरी. लय लागले का? आता काय सरपंच सांगायचं राव. हा? पाय बी मोडला असता म्हणजे काय केलं सांगा बरं. पण ऍक्टिंग भाई ऍक्टिंग केली बाबा. ऍक्टिंग वा. जीव गेला असता. अहो, तुमचा मेहना लागला ना मध्ये तिथं आला नाही तर काय तुम्हाला सांगायचं लय बेकार गेला बरोबर प्लॅन केलता, पण काय आता करता. पण मला काय वाटतंय केस करूच आपण. केस कशाला करायची? आपण नेहमी करतोच की केस. असू दे एखादी केस. सरपंच काय माझा मेव नाही. ते केस करून काय माझी आबरू घालवता का? माझा पाय मोडला असता म्हणजे काय झालं असतं? हाय का किरकोळ आहे तुमच्यासाठी राव. अरे संजू, तुला कळायला पाहिजे. असलं घडलं ना त्यामुळे काय होईल माहिती का? काय? वाटोळ होईल, वाटोळ. आपलं बिन त्यांचं बी. अरे झाली नाही. पोलीस केस, मी माणूस मरल. संजू शेठ हे करतो हे आपण लय चुकीचं आहे बरोबर. खरंच चुकीचं आहे. ही एखादी जिरवाय जाण्याची नादात आपली जिरली अरे आपला जीव जाईल सोपं नाही, पण हे जी कल्पना आहे ना, आयडियाची कल्पना जरा बंद कर. काय असं वाटतं की तुमच्या नादालाच लागून आहे. हो, आई सर. शपथ सांगतो ना मी मेलो. बरोबर चेअरमन. मी काय म्हणतो, जेडपीचं सदस्य तुम्हाला व्हायचं होतं. जेडपीचं मिलित असतो तर सदस्य कुणाचा करता? मरतं कशाने जावा, असं थोडं धडकल्यावर मरतं काय जावं. होतं चला संजू? संध्याकाळी हळद लावतो. कायम तुझ्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो. बर चुकलं माझं. चला काहीतरी वाटोळ करतो का? चला.